सदाभाऊ खोत यांच्यावर माढ्यातल्या उंदरगावचे शेतकरी संतापले आणि त्यावरून बच्चू कडूंनी खोतांना इशारा दिला। आता शेतकऱ्यांनी हाकलून लावलाय, उद्या चपलेनं मारतील असा इशाराच त्यांनी खोतांना आणि सरकारलाही दिलाय। तर आम्ही शेतकऱ्यांसोबत असून कोल्हापुरात पुरावेळी जशी मदत केली तशीच मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। कर्जमाच्या नोटिसा जर घरावर येत असेल, शेत पाण्यात गेलं असेल, घर पण पाण्यात गेलं असेल तर तो 2 वर्ष सावरणारच नाही आहे। म्हणून त्याला आता कर्जमाफीची आणि अतिवृष्टी खरं तर दुष्काळ घोषित करण्याची गरज आहे आणि ते करत नसल्यामुळं हा संताप आहे। सदाभाऊ खोतवर संताप नाही, शासनावर तो संताप आहे। ते सदाभाऊने समजून घेतलं पाहिजे। मला तर वाटतं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आता हे करण्याची गरज आहे। आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही। जी मदत सांगली कोल्हापूरच्या महापुरामध्ये दिली गेली त्याच धर्तीवरती मदत या विभागातल्या सुद्धा शेतकऱ्याला देणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकऱ्याला उभा केला पाहिजे। मी सगळ्या कारखानदारांना आव्हान करतो की चारा पाण्याचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये नुसता ऊस गाळू नका, तर शेतकऱ्यांच्या जनावराला चारा सुद्धा पुरवठा करण्याची यंत्रणा ही कार्यान्वित होणं अत्यंत गरजेचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।